नमस्कार, स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनलवर. आज आपण भारतीय राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाच्या पदाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. राज्यपाल. राज्यपाल कोण असतो? त्यांची नियुक्ती कोण करते? त्यांचे अधिकार आणि कार्य काय असतात? आणि राज्यपाल हे राज्याचे खरे प्रमुख असतात का? हे सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यपाल म्हणजे कोण? भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो. राज्यपाल हा त्या राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. जसे देशासाठी राष्ट्रपती असतात, तसेच राज्यासाठी राज्यपाल असतात. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या नावाने चालते, पण प्रत्यक्षात शासन चालवण्याचे काम मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ करते. राज्यपाल हे मुख्यतः घटनात्मक नियमांचे पालन होते की नाही हे पाहतात. राज्यपालांविषयी घटनात्मक तरतुदी. भारतीय राज्यघटनेतील कलम 153 ते 162 मध्ये राज्यपालांविषयी तरतुदी दिलेल्या आहेत. महत्त्वाची कलमे. कलम 153 प्रत्येक राज्याला राज्यपाल. कलम 154 कार्यकारी सत्ता. कलम 155 नियुक्ती. कलम 156 कार्यकाल. कलम 157 पात्रता. कलम 161 क्षमादानाचा अधिकार. राज्यपालांची नियुक्ती कशी होते? राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. म्हणजेच राज्यपाल हे थेट जनतेने निवडून दिलेले नसतात. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यपाल नेमतात. कधीकधी एका व्यक्तीकडे 2 राज्यांचा अतिरिक्त कार्यभारही दिला जातो. राज्यपाल होण्यासाठी पात्रता. राज्यपाल होण्यासाठी काही अटी आहेत. व्यक्ती भारतीय नागरिक असावा. वय किमान 35 वर्षे असावे. संसद किंवा विधानमंडळाचा सदस्य नसावा. कोणतेही लाभाचे पद धारण करता कामा नये. राज्यपालांचा कार्यकाल. राज्यपालांचा कार्यकाल सामान्यतः 5 वर्षांचा असतो, परंतु हे राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत पदावर राहू शकतात. म्हणजे राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून हटवू शकतात. राज्यपालांचे वेतन आणि सुविधा. राज्यपालांना सरकारकडून वेतन आणि इतर सुविधा दिल्या जातात. त्यांना सरकारी निवासस्थान, सुरक्षा, वाहन, कर्मचारी यासारख्या सुविधा मिळतात. राज्यपाल राजभवनात राहतात. राज्यपालांचे अधिकार. आता सर्वात महत्त्वाचा भाग राज्यपालांचे अधिकार. राज्यपालांना अनेक प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. कार्यकारी अधिकार. राज्याचे सर्व प्रशासन राज्यपालांच्या नावाने चालते. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. तसेच मंत्र्यांची नियुक्ती, महाधिवक्ता नियुक्ती, राज्य लोकसेवा आयोग सदस्य नियुक्ती ही कामेही राज्यपाल करतात. विधायी अधिकार. राज्यपाल विधानसभेचे अधिवेशन बोलावू शकतात. ते अधिवेशन स्थगित करू शकतात. विधानसभा विसर्जित करू शकतात. राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय कोणतेही विधेयक कायदा बनत नाही. जर आवश्यक वाटले तर ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. आर्थिक अधिकार. राज्यांचा अर्थसंकल्प राज्यपालांच्या परवानगीने विधानसभेत मांडला जातो. धनविधेयक राज्यपालांच्या पूर्व परवानगीशिवाय मांडता येत नाही. न्यायिक अधिकार. राज्यपालांना काही शिक्षा माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार असतो. हा अधिकार विशेषतः राज्य कायद्यांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वापरला जातो. आणीबाणीविषयक अधिकार. जर राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर राज्यपाल राष्ट्रपतींना अहवाल पाठवू शकतात. त्यांच्या अहवालावरून राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध. मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे वास्तविक प्रमुख असतात. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यपालांना सर्व माहिती देण्यास बांधील असतात. राज्यपाल सामान्यतः मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. राज्यपालांवरील टीका. मित्रांनो, राज्यपाल पदावर अनेकदा टीका देखील केली जाते. काही लोकांचे मत असते की राज्यपाल केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करतात. काही वेळा राजकारणात हस्तक्षेप करतात. सरकार स्थापनेच्या वेळी पक्षपाती निर्णय घेतले जातात. म्हणून राज्यपाल पदावर अनेकदा वाद निर्माण होतात. राज्यपालांचे महत्त्व. तरीही राज्यपाल पद अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यघटनेचे संरक्षण. शासन सुरळीत चालणे. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखणे. घटनात्मक संकटात मार्गदर्शन करणे ही महत्त्वाची कामे राज्यपाल करतात. काही प्रश्नोत्तरे बघूया. भारतातील राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? भारतातील राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. राज्यपालांविषयी तरतुदी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये दिलेल्या आहेत?
कलम 153 ते 162 मध्ये दिलेल्या आहेत. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राज्यपालांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? राज्यपालांचा कार्यकाल सामान्यतः 5 वर्षांचा असतो. राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? राज्यपाल होण्यासाठी किमान वय 35 वर्ष असावे लागते. राज्यपाल होण्यासाठी किमान वय. राज्यपालांना शपथ कोण देतो? राज्यपालांना संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात. राज्यपालांना राजीनामा कोणाकडे दिला जातो? राज्यपालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला जातो. राज्याची कार्यकारी सत्ता कोणाच्या नावाने चालते? राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या नावाने चालते. मुख्यमंत्री यांची नियुक्ती कोण करते? मुख्यमंत्री यांची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कलम 161 नुसार दिलेला आहे. राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार कलम 213 नुसार आहे. धनविधेयक मांडण्यासाठी पूर्वपरवानगी कोणाची आवश्यक असते? धनविधेयक मांडण्यासाठी राज्यपालांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो? विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. राज्यपाल कोणत्या प्रकारचे प्रमुख असतात? राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. राज्याचे वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात? राज्याचे वास्तविक कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री असतात. राज्यपाल पदाची तरतूद कोणत्या देशातून घेतलेली आहे? राज्यपाल पदाची तरतूद कॅनडा देशातून घेतलेली आहे. राज्यपालांना हटवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालांना हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपती राजवटीसाठी अहवाल कोण पाठवतो? राष्ट्रपती राजवटीसाठी अहवाल राज्यपाल पाठवतात. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार लागू केली जाते. राज्यपाल संसद किंवा विधानमंडळाचे सदस्य राहू शकतात का? राज्यपाल संसद किंवा विधानमंडळाचे सदस्य राहू शकत नाहीत. राज्यपालांना वेतन व भत्ते कोण ठरवते? राज्यपालांचे वेतन व भत्ते संसद ठरवते. राज्यपाल कोणत्या ठिकाणी राहतात? राज्यपाल राजभवनात राहतात. राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात का? होय, राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. एका व्यक्तीकडे 2 राज्यांचा राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला जाऊ शकतो का? होय, एका व्यक्तीकडे 2 राज्यांचा अतिरिक्त कार्यभार दिला जाऊ शकतो. राज्यपाल राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यातील दुवा मानले जातात का? होय, राज्यपाल राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यातील दुवा मानले जातात. आज आपण राज्यपालांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असून त्यांची भूमिका भारतीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.